तुम्हाला जर विदेशात फिरायला जायचं असेल तर तुमच्या डोळ्यासमोर कुठला देश येईल तर कदाचित येऊ शकतं लंडन येऊ शकतं, नंतर तुर्की येऊ शकतं, पण सगळ्यात जास्त पॉप्युलर आणि सगळ्यात जवळ जे ठिकाण आहे ते थायलंड आहे आणि थायलंड कंबोडियाचं वॉर सुरू आहे. भारत देशातील अनेक पर्यटक थायलंडमध्ये फिरायला जातात. पटाया असेल किंवा बँकॉक असेल, इथे आनंद घेतात कारण तिकडचं लाईफस्टाईल हे अत्यंत स्वस्त मानलं जातं भारताच्या रेव्हेन्यूच्या तुलनेमध्ये. भारतीय चलन आणि थायलंडचं चलन याच्यामधला जो फरक आहे तो कधी ना कधी टुरिस्टसाठीही कामाला येतो आणि म्हणून कॉर्पोरेट सेक्टरमधील अनेक लोक टुरिस्टसाठी थायलंडमध्ये जातात. पण थायलंडमध्ये युद्ध सुरू आहे कंबोडिया आणि थायलंडचा. याचा काय परिणाम होणार आहे, आत्ता काय परिणाम आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत राजाराणी ट्रॅव्हलचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र टुरिस्ट ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष माझ्यासोबत आहेत. विश्वजितजी, मला हे सांगा की आत्ताची काय परिस्थिती आहे थायलंड आणि कंबोडियाच्या युद्धावर. आत्ता परिस्थिती जस्ट ही लढाई सुरू झाली आहे. त्याच्यात आत्ताच एक खबर आली आहे की थायलंडने समोरून जाहीर केलं आहे की आम्हाला हे जी बोलणी जी आहेत ही दोन देशामध्येच आम्ही समझौता करून सांभाळून घेऊ शकतो. आम्हाला थर्ड पार्टी कोणी बायलॅटरल टॉक्सच राहतील, थर्ड पार्टी मीडिएशन नको आहे. ही लास्ट खबर आली आहे. आता तुमची एक टीम गेली, 70 लोकांची टीम गेली होती, ते कधी परत आली, कधी गेले होते आणि कशा प्रकारची टूर. ही एक कॉर्पोरेट ग्रुप होता एक ॲडव्हर्टायझिंग कंपनीचे आणि ते एक 4 दिवसाच्या दौऱ्यावर थायलंडला गेलेले. ते परवाच परतले आणि तेव्हा तरी काही सिच्युएशन अशी म्हणजे अंडर कंट्रोल होती. आत्ता गेले 2 दिवसात ही सिच्युएशन थोडी चिघळली आहे आणि माझ्या मते जर बेटर सेन्स प्रिवेल्स लवकरात लवकर ह्याचं म्हणजे थांबण्यात येईल. पण विश्वजी, थायलंडला लोक का पसंत करतात, म्हणजे थायलंडमध्ये असं काय आहे की भारतातील बरेचसे टुरिस्ट थायलंड प्रायोरिटी ठेवतात. थायलंड हे अतिशय कॉस्ट इफेक्टिव्ह डेस्टिनेशन आहे आणि ह्याच सोबत तुम्ही जर बघितलं तर डिस्टन्स पण जास्ती नाही आहे. विजा ऑन अरायवल आहे, विजा फ्री आहे देश. तर तुम्ही आज जर डिसाईड केलं की उद्या आपल्या फॅमिलीला घेऊन आपण जाऊ तरी तुम्ही निघून जाऊ शकता. विजाचा काही इश्यू नाही आहे फॉर इंडियन पासपोर्ट होल्डर्स आणि व्हेरी कॉस्ट इफेक्टिव्ह डेस्टिनेशन. आता त्याचसोबत कॉर्पोरेट्स वगैरे जे असतात जे आपल्या एम्प्लॉईजना किंवा डीलर्सना वगैरे घेऊन जातात, ह्यांना एक फन डेस्टिनेशन पाहिजे असतं जिथे चांगल्यापैकी नाईट लाईफ आहे, शॉपिंग आहे आणि इतर अट्रॅक्शन्स आहेत. तर त्या दृष्टीने थायलंड इज द मोस्ट प्रिफर्ड डेस्टिनेशन. थायलंडमध्ये असे कुठली पॉईंट्स आहेत की जे बघण्यासारखे आहेत आणि लोक पसंत करतात, भारतीय किंवा महाराष्ट्रातील लोक. पटाया बँकॉक हे मोस्ट पॉप्युलर आहे कारण व्हेरी कॉस्ट इफेक्टिव्ह आणि तिकडे वर्षानुवर्ष मोठ्या संख्येने इंडियन टुरिस्ट जात आहेत. आता ऑफलेट फुकेतला पण डायरेक्ट फ्लाईट्स चालू झाली आहेत मुंबई दिल्लीहून वगैरे. तर त्यामुळे फुकेत क्राबी हे थोडं एक स्लाइटली मोर कॉस्टली, पण 2 इतर ही स्थळं आहेत जी बऱ्यापैकी पॉप्युलर आहेत. आता समजा हे युद्ध वाढलं तर काय परिणाम होईल, जे भारतीय टुरिस्ट आहेत ती जागा बदलतील आपले आणि त्या थायलंड देशाला त्याचा काय परिणाम भोगावा लागेल. लकीली ही जी घटना घडली आहे ही आत्ता एकदम टुरिस्टचा मेन सीझन नाही आहे. जसं पहलगाम हमला झाला आणि दॅट वॉज ड्युरिंग पीक समर सीझन, समर हॉलिडेजच्या दरम्यान तो हादसा झाला. त्यामुळे बऱ्यापैकी मोठ्या संख्येने टुरिस्ट जे काश्मीरला जायचे ते अफेक्ट झालेलं आणि तिकडे सगळं टुरिझम कोसळलेलं. लकीली हा जो पिरियड आहे हा कॉर्पोरेट्स वगैरे थोड्या मोठ्या संख्येने जातात कारण एअरलाईनचे रेट्स कमी असतात. पण अदरवाईज फॅमिली क्राऊड वगैरे आत्ता ह्या पिरियडला नसतो. नाही आहे, पण सीझन जर असेल आणि युद्ध सुरू राहिलं तर नक्कीच टुरिस्ट फ्लो अफेक्ट होणार. कारण अशा सिच्युएशनमध्ये नॉर्मली कोणी प्रिफर नाही करत. मग ते ऑल्टरनेट डेस्टिनेशन्स बघतात की बाबा सिंगापूर आहे, मलेशिया आहे, दुबई आहे, श्रीलंका आहे जवळपास. आणखी एक महत्त्वाचं की हे टुरिस्ट जेव्हा जातात तेव्हा थायलंडचं सरकार आणि भारत सरकार याच्यामध्ये काय कोऑर्डिनेशन असतं टुरिस्टचं सुरक्षा ठेवण्यासाठी. आपली मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स इज ऑलवेज प्लेईंग अ रोल. त्याच्यात सिच्युएशन जशी वर्सन होत जाते किंवा तिकडे अतिशय वॉरचा चिघळलं प्रकरण तर मग लगेच इथून आपली ॲडवायझरी इश्यू होते की बाबा इंडियन टुरिस्टनी ह्या ठिकाणी जाऊ नये कारण तिकडे धोका आहे. सो त्या प्रश्न ह्याला मग मनाई असते. सजेस्ट काय कराल आता 1-2 दिवसापूर्वीच वॉर सुरू. आम्ही सजेस्ट करू की वेट अँड वॉच. काही ज्यांनी बुकिंग्स केली आहेत
तरी अद्याप काही अशी ॲडवायझरी आली नाही आहे, म्हणून आय कॅन से दॅट टुरिस्ट कॅन गो. बँकॉक पटाया सध्या तरी तसं बऱ्यापैकी सेफ आहे. म्हणजे हे थोडं बॉर्डर एरियाजमध्ये जसं आपल्या इथे दोन्ही सरकारच्या बोलणी सुरू आहे, आपल्या आणि त्यांच्या सरकारची नाही, कंबोडिया आणि थायलंड. आणि ह्यांच्यात बोलणी, त्या आपसात बोलणीनीच हे ह्याला काहीतरी सोल्युशन येऊ शकेल असं थायलंडनी सांगितलं आहे. त्यांनी तिसऱ्या कुठल्या देशांनी ह्याच्यात मध्यस्थी करणं हे मनाई केलं आहे. खूप खूप धन्यवाद. विश्वजित पाटील, राजाराणी ट्रॅव्हल्सचे अध्यक्ष. तुम्ही जर थायलंडचं किंवा पटाया बँकॉकचं जरी तिकीट बुक केलं असेल आणि तुम्ही जाणार असाल तर थोडंसं थांबा. युद्ध कदाचित 4-5 दिवसात थंडही होऊ शकतं आणि थंड नाही झालं तर नंतर तिकीट कॅन्सल करू शकता. अशी सजेशन जे आहेत ते विश्वजित पाटील करतात, कारण युद्ध हे सुरू झालं आहे, कालच सुरू झालं आहे. त्यामुळे थोडंसं थांबूनच याच्यावर विचार केला पाहिजे, कारण जे टुरिस्ट स्पॉट आहेत ते पाहण्यासारखे थायलंडमध्ये खूप आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिनसह विलास आठवडे, न्यूज स्टेट महाराष्ट्र.